विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चाचणी क्रमांक 8 मधील 8वा प्रश्न अक्षरांचे समसंबंध किंवा अक्षर समूहाचा समसंबंध अल्फाबेट अनालॉजी या प्रकारचा हा प्रश्न आहे। इथं अक्षर समूह दिलेला आहे। KCAC चा CACK जो संबंध आहे तोच संबंध XGEMF चा कशाशी असेल अशा पद्धतीचा प्रश्न आहे। आणि मग अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला ABCD पर्यंत असं लिहून बरोबर च्या खाली N लिहून प्रत्येक अक्षराच्या खाली अक्षर अशा पद्धतीने लिहित जाऊन त्यांचे क्रम 1 पासून 13 पर्यंतचे आणि बरोबर N पासून इकडे 26 पर्यंतचे क्रम आपल्याला द्यावे लागणार आहे। आणि मग त्याच्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काढायला सोपं जाणार आहे। या तक्त्याचं निरीक्षण करून किंवा अक्षरांचे क्रम पाहून आपल्या असं लक्षात आलं असेल K चा नंबर 11 आहे, C चा नंबर 3 आहे, A चा नंबर 1 आहे आणि नंतर C चा नंबर 3 आहे जो की कॅपिटल आहे। त्याच पद्धतीनं परत C चा नंबर जे शेवटी कॅपिटल दिलं होतं ते पहिल्यांदा कॅपिटल घेतले, C चा नंबर 3 आहे ते कॅपिटल घेतले, जे शेवटचं अक्षर होतं शेवटून म्हणजे 3 नंबरचं अक्षर होतं ते नंतर घेतले, त्याच्यानंतर परत 2 नंबरचं अक्षर घेतले त्याचाही नंबर 3 आहे आणि त्याच्यानंतर शेवटी इथं जे पहिलं K होतं ते शेवटी घेतले त्याचा नंबर 11 आला। म्हणजे इथं जो हे नंबर आलेत तेच उलट क्रमांकाने इथं लिहिलेले आहेत। त्या पद्धतीने आपण या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढू शकतो। क्रम न घेता पहिलं कॅपिटल अक्षर F घेतलं, त्याच्यानंतर सेकंड लास्ट अक्षर जे आहे ते M घेतलं, त्याच्यानंतर G घेतलं आणि त्याच्यानंतर X घेतलं, FMGX अशा पद्धतीचा पर्याय FMGX पर्याय क्रमांक 3 हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे।